श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 231. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीर म्या परिसले, तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. अर्जुन म्हणतोय, देवा भगवंता, आत्तापर्यंत तुम्ही मला जे काही सांगितलं ते मी नीट ऐकलं, परंतु मला मनातलं काही अपेक्षित असणारं विचारायचं आहे. आता अर्जुन काय प्रश्न विचारतोय ते गीतेमधल्या या अध्यायातल्या 36व्या श्लोकातून आपण पाहूया. अर्जुन उवाच. अथ केन प्रयुक्तो अयं पापैश्चरति पूरुषः अनिच्छन् अपि वार्ष्णेय बलात् इव नियोजितः. अर्जुन उवाच. अथ केन प्रयुक्तो अयं पापैश्चरति पूरुषः अनिच्छन् अपि वार्ष्णेय बलात् इव नियोजितः. अर्जुन उवाच. अथ केन प्रयुक्तो अयं पापैश्चरति पूरुषः अनिच्छन् अपि वार्ष्णेय बलात् इव नियोजितः. अर्जुन म्हणतोय, हे भगवंता, हे वृष्णीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसताना सुद्धा जणू काही बळेबळेच पाप कर्म करण्यासाठी उद्युक्त होतो, प्रेरित होतो. अर्जुन भगवंताला म्हणतोय, हे कृष्णा, पुरुषाला पाप करावं अशी प्रेरणा कुठून येते आणि तो पाप करण्यासाठी उद्युक्त का होतो? त्याची पाप करण्याची इच्छा नसताना कोणीतरी बळजबरीने त्याला ते करायला भाग पाडतो. अशा प्रकारे तो हे कर्म करतो तरी कसे? माणसाला इंद्रियांवर संयम ठेवल्याशिवाय कोणतंही उच्च ध्येय साधणं शक्य नाही. आणि म्हणून इंद्रियांना आवरणं किंवा इंद्रियांवर संयम ठेवणं हे अतिशय आवश्यक असतं. नेमकं काय करायचं? तर आपल्या मनामध्ये ज्या इच्छा जागृत होतात किंवा ज्या मनामध्ये येतात त्या इच्छांना दाबून ठेवणं, नाही का? इंद्रियांचा निग्रह करणं म्हणजे आपल्या इंद्रियांचा जो मूळ स्वभाव आहे, जी मूळ आवड आहे, त्या आवडीला आवरणं किंवा मुरड घालणं. परमार्थ मार्गामध्ये या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. परमार्थामध्ये इंद्रियांवर ताबा असल्याशिवाय आपल्याला पुढे काहीच प्रगती करता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपली सगळी इंद्रिय जी आहेत ती बाहेर धावणारी आहेत, बहिर्मुख आहेत. त्यांना आतमध्ये वळवायचं आणि अंतर्मुख करायचं, हाच इंद्रियांचा निग्रह होय. म्हणून इंद्रिय निग्रह करण्या अगोदर, त्याच्या अगोदर पूर्वतयारी म्हणजे आपल्याला आपल्या मनावर ताबा आणणं किंवा मनातल्या विचारांवर ताबा आणणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथे
काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, काय केलं पाहिजे आणि काय करू नये, याचा विवेक आपल्याला असणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामी, एकनाथ महाराज यांच्यासारखी जी थोर मंडळी असतात, त्यांना आपल्या इंद्रियांची आणि त्यांच्या विषयांची आठवणसुद्धा होत नाही. आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं आहे आणि तो आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवायचा आहे. आपलं ध्येय काय आहे, तर आपण इंद्रियांवर संयम करता करता इंद्रिय निग्रहाकडे जायला हवं. भगवंताच्या कृपेमुळे आणि भगवंताच्याच सहाय्यामुळे या सगळ्या गोष्टी घडू शकतात. म्हणून आपण भगवंताला शरण जाणं आवश्यक आहे. एक साधी गोष्ट बघा, आंब्याचं झाड असतं, त्याला वर्षानुवर्ष आंबे येत असतात. काय ही भगवंताची शक्ती आहे, नाही का? ते कसं घडतं, का घडतं, केव्हा घडतं, या सगळ्या गोष्टींना आपल्याजवळ उत्तरं नाहीत. आणि ही जी भगवंताची शक्ती आहे, हे जे त्याचं सामर्थ्य आहे, ही जी त्याची इच्छा आहे, त्या इच्छाशक्तीला, त्या सामर्थ्याला शरण जाणं याशिवाय दुसरा मार्गच आपल्यापुढे नाही. आणि म्हणून सत्पुरुषांचं ज्ञान येन विज्ञातेन सर्वं विज्ञातं भवति असं असल्यामुळे त्यांना अशक्य असं काहीच नसतं. मुळात सत्पुरुष जे असतात ते त्रिकाल ज्ञानी असतात. कारण त्यांना भगवंताचं अंतर्ज्ञान प्राप्त झाल्यामुळे किंवा आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे भूत भविष्य वर्तमान या सगळ्याच गोष्टी त्यांना ज्ञात असतात. आणि आपल्या समोर आलेल्या माणसाच्या मनात काय आहे, तो कोणत्या हेतूने आपल्याजवळ आलेला आहे, या गोष्टी ते एका नजरेत किंवा एका क्षणात सहज ओळखतात. हे ज्ञान प्राप्त करून घ्यायला मानवी प्रयत्न उपयोगी पडत नाहीत, तर त्याला शरणागतीच आवश्यक असते. आणि भगवंताला शरण गेल्याशिवाय या गोष्टी आपल्याला कदापिही प्राप्त होणार नाहीत. एक फार सुंदर अभंग आहे. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. त्या शक्तीला, त्या सामर्थ्याला, त्या इच्छेला शरण जाण्याशिवाय आपल्या हातामध्ये अन्य काही नाही. आपण पायरी पायरीने ही अवस्था गाठायची आहे. इंद्रियांचा हा जो मूळ स्वभाव आहे किंवा इंद्रियांना जे काही विषय आवडतात त्या विषयांना आणि त्या उपभोग घेण्याच्या प्रवृत्तीला आवर घालण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आता कसं आहे बघा, आपलं नाक जे असतं ते इतकं प्रभावी असतं की लांब कुठेतरी जरी फोडणीचा वास आला किंवा एखादा पदार्थ शिजताना त्याचा वास आला
तर आपल्याला केव्हा एकदा त्या पदार्थाची चव बघतो किंवा केव्हा एकदा तो पदार्थ खातो असं होऊन जातं. म्हणजे या गोष्टीतला जो मूळ गाभा आहे तो हा आहे की नाकाने आपण वास घेतला म्हणजे त्या पदार्थाचा भोग घेतल्यासारखंच आहे, इतकं हे नाजूक प्रकरण आहे. मग इंद्रिये आवरा आणि हे विषय सोडा हे म्हणणं सोपं आहे हो, पण ते करणं किती अवघड आहे बघा, नाही का? आपले कान इतके प्रभावी असतात की दूर कुठेतरी जरा थोडासा जरी आवाज आला, अगदी टाचणी जरी पडली तरी आपल्या मनामध्ये खळबळ माजते, चुळबुळ सुरू होते. कुठून आवाज आला, कशाचा आवाज आला, का आला? आणि मग तो आवाज आपल्या कानाने ऐकला म्हणजे आपण त्या दृश्याचा उपभोग घेतल्याप्रमाणेच होतं. आणि म्हणून इंद्रिय आवरणं किंवा त्यांच्या विषयांवर आवर घालणं हे फार कष्टदायक आहे, अगदी मरणप्राय आहे. परंतु हे केलं पाहिजे हे मात्र निश्चित. ज्ञानेश्वर महाराज याला क्लासिक इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात त्या क्लासिकबद्दल ज्ञानेश्वर महाराज इथे आपल्याला सांगतायत. आपल्या आयुष्यामध्ये क्लासिक काय असलं पाहिजे, आदर्श काय असलं पाहिजे, उत्तम काय असलं पाहिजे, ते ज्ञानेश्वर महाराज इथे या निमित्ताने ज्ञानेश्वरीमध्ये मांडतात. व्यासांनी महाभारतामध्ये जी गीता लिहिली त्या गीतेमध्ये हा श्लोक अर्जुनाच्या तोंडी घातला आणि किती सुंदर घातलाय बघा. अथ केन प्रयुक्तो अयम पापैचरति पुरुषः. माणूस मनामध्ये इच्छा नसताना देखील कुणीतरी जबरदस्ती करतंय किंवा जाणून बुजून आपल्याला हे पाप कर्म करण्यासाठी ढकलतोय, अशी अवस्था आपल्या मनाची होते. आणि पुढे ते दोन विशेषणं वापरतायत. अनिच्छन्न अपि म्हणजे मनात इच्छा नसताना किंवा बलादिव नियोजिताः म्हणजे कुणीतरी आपली गचांडी धरून जबरदस्तीने आपल्याला हे करायला भाग पडतो आहे. अशा प्रकारे आपल्या हातून हे पाप कर्म घडतं. हे का घडतं हे मात्र कळत नाही आहे. आणि म्हणून अर्जुन भगवंतालाच हा प्रश्न विचारतोय की देवा, हे असं का घडतं? आमच्या मनामध्ये इच्छा नसताना आम्हाला हे पापकर्म का करावं लागतं? यावर ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात ते फार सुंदर सांगतात. गीतेचं रहस्य सांगावं तर ज्ञानेश्वर महाराजांनीच, कारण ते आणि भगवान श्रीकृष्ण हे वेगळे नाहीच. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच कपडे बदलून किंवा अवतार घेऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने पुन्हा या पृथ्वी तलावर अवतारित झाला. आणि म्हणून त्यांना त्या काळामध्ये काय घडलं हे माहीत असल्यामुळे अगदी बरोबर भगवंताच्या मनामध्ये जे आहे त्याच गोष्टी ज्ञानेश्वर महाराज इथे मांडतात. इतर भाष्यकार म्हणजे शंकराचार्य आणि बाकीचे यांनी भगवंताचा निरोप सांगितला, परंतु ज्ञानेश्वर महाराज जे सांगतायत ते प्रत्यक्ष भगवंतच बोलतायत. हा फरक आहे. भगवंताला ते सहन झालं नाही हे ज्ञानेश्वर महाराजांनीच सांगितलं. पांडवांशी सदाकाळी कृष्ण राहिला जवळी, ज्ञानदेवा हृदय कमळी तैसाची स्थिरावला.
त्यांच्या हृदयामध्ये परमात्माच होता, म्हणून ते जे काही बोलले ते भगवंतच बोलत होता असं आपल्याला निश्चितपणे कळून येतं. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानियाही स्थिती भ्रंशे, मार्गू सांडुनी अनारिसे चालत देखो. अर्जुन भगवंताला विचारतोय, देवा हे असं होतंच कसं की शहाणी माणसंसुद्धा हा योग्य मार्ग सोडून अयोग्य मार्गाला, भलत्याच मार्गाला जातात का? नाही का? पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतायत, सर्वज्ञ ही जे होती, हेयोपाय देय ही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. हेय म्हणजे त्याज्य आणि उपादेय म्हणजे ग्राह्य. काय ग्राह्य आहे आणि काय त्याज्य आहे, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, हा विवेक ज्यांना आहे, जे सर्वज्ञ आहेत, ज्ञानी आहेत, अशी माणसं देखील करू नये त्या गोष्टी करतात. परधर्म हा त्याज्य आहे. परधर्माचं आचरण करणं हा एक प्रकारचा व्यभिचारच आहे. असं असून देखील आणि भगवंताने स्वधर्माचं पालन करा असं सांगून देखील माणसं परधर्मच का गोड मानतात आणि त्याचंच का अनुसरण करतात, हा एक मोठा प्रश्न आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.